नाशिकमधील गंगापूर रोड परिसरात असलेल्या मारुती प्लाझा विद्याविकास सर्कल या ठिकाणी अनुपम वॉच आणि मोबाईल शॉपचा शुभारंभ सोमवारी पार पडला। अनुपम शॉपची पहिली शाखा ओझर येथे असून 1972 साली सुरू झाली। MG रोड येथे 1988 तर इंद्रनगर परिसरात 2016 या वर्षी तिसरी शाखा सुरू झाली। या तिन्ही शाखांना ग्राहकांचा उत्तम असा प्रतिसाद पाहता आता चौथ्या शाखेचे उद्घाटन काल पार पडले। अनुपम शॉपमध्ये टायटन, सोनाटा, फास्ट ट्रॅक, टाइमेक्स, कौसिओ, बोट, अजंता अशा अनेक ब्रँडचे घड्याळ आणि मोबाईल असणार आहे। अनुपम शॉपचे संचालक अभिजित अनंत हरकरे, सचिन अनंत हरकरे, अमित जयंत हरकर यांना दुकानाच्या चौथ्या शाखेच्या उद्घाटन निमित्त शुभेच्छा दिल्या। याबाबत अधिक माहिती अनुपम शॉपच्या संचालकांनी दिली। असं सांगण्याची इच्छा आहे की कुठल्याही अपयशाला कधी घाबरून जाऊ नका आणि अनुपम वॉच आणि मोबाईल हे त्याचं एक फार उत्तम उदाहरण आहे। माझा भाऊ जो अपयशाने कधी खचला नाही आणि हे सगळं उभं राहिलेलं आहे। 1972 साली आम्ही अनुपम वॉच कंपनी ओझरला सुरू केली। आज त्या शाखेला जवळपास 52-53 वर्ष झालेली आहेत। पुढे आम्हाला HMTनी त्यांचं ऑथराइज सर्व्हिस सेंटर दिलं आणि ते दिलं नाशिकला आणि त्या निमित्ताने आम्ही 1987 साली आम्ही नाशिकला सारडा संकुलला इथे आलो आणि 1988 पासून आम्ही ते सुरू केलं। आमचं काम आणि आमचं डेडिकेशन बघून टायटन कंपनी आणि त्यांचे ऑफिसर्स खूप इम्प्रेस झाले आणि त्यांनी आम्हाला नाशिकमधलं टायटनचं पहिले डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर डायरेक्ट परचेसर म्हणून आम्हाला नेमलं। त्यांना सुद्धा अपेक्षा नव्हती, परंतु जे यश त्यांनी बघितलं आणि आमचं सगळ्यांचं डेडिकेशन बघितलं तर आमच्यापेक्षा फार प्रचंड श्रीमंत पार्टी तिथं होत्या, परंतु फक्त प्रामाणिकपणा आणि डेडिकेशन या 2-3 गोष्टींना त्यांनी महत्त्व देऊन टायटनच्या आम्हाला 1991 साली पहिल्यांदा डायरेक्ट परचेसर म्हणून त्यांनी आम्हाला नेमलं आणि पुढे टायटनचं शोरूम पहिलं नाशिक जिल्ह्यातलं, तसंच नाशिक जिल्ह्यातलं HMTचं पहिलं सर्व्हिस सेंटर अनुपम वॉच कंपनी होतं, तसंच नाशिकचं पहिलं टायटनचं शॉप 1995 साली टायटनने आम्हाला दिलं आणि या सगळ्या गोष्टीचा आमच्या मुलांनी स्पेशली अभिजित, सचिन, अमित या तिघांनी इतका चांगला त्यांनी ते सगळं बघितलं आणि बघितलं की याच्यातच आपल्याला पण आपलं फ्युचर करायचं आहे आणि हे करत असताना टायटनचे सर्व्हिस सेंटर सुद्धा कंपनी आम्हाला मिळालं। टायटन, टाइमेक्स आणि HMTचं सर्व्हिस सेंटर असलेलं आणि तिथे ट्रेंड झालेली माणसं असणं आणि ती 1-2 नव्हे तर 4-4 माणसं असणं हे आज आमचं वैशिष्ट्य आहे आणि त्यांच्या प्रॉडक्टची जी काळजी आम्ही घेतो त्याच्याप्रमाणे त्यांचं टायटनचं सुद्धा जी प्रगती होत गेलेली आहे त्यांचा आमचा पण त्याच्यात काही ना काही मुंगीचा वाटा आहे, खारेचा वाटा आहे आणि त्याच्याप्रमाणे हे प्रगती होतं। सारडा संकुल नंतर 12 ऑगस्ट 1916 रोजी इंदिरानगरला एक आणखी आउटलेट सुरू झालं, तिथे सुद्धा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि आज त्याचीच फलश्रुती आहे की आज ही चौथी शाखा इथे गंगापूर रोडला सुरू होती आहे आणि हे सगळं कारणीभूत आमचा जो ग्राहक वर्ग आहे, हा ग्राहक वर्ग आहे ज्यांना माहिती आहे की एक अशी ट्रेंड आहे की ट्रस्टेड वॉच शॉप आहे, इथे कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही
आणि योग्य मार्गदर्शन घड्याळ घेताना सुद्धा दिलं जाईल, कारण टेक्निकल नॉलेज आमच्या सगळ्या मुलांना आहे आणि टेक्निकल नॉलेज असल्यामुळे आमचा सगळा स्टाफ योग्य मार्गदर्शन करतो गिरायकांना घड्याळ घेताना सुद्धा. आणि हे आमचं वैशिष्ट्य आहे असं मी इथे जाणीवपूर्वक नमूद करू इच्छितो. आणि सगळ्यांना अशी विनंती करू इच्छितो की कधी कुठल्या अपयशाला घाबरून जाऊ नका. जर तुम्ही डेडिकेशनने कुठली गोष्ट केली तर यश तुमच्या खूप लांब नाही. नमस्कार. 1972 पासून अनुपम वॉच आपल्या कार्यरत होतेच. त्याचप्रमाणे 1988 साली MG रोडला आपण दुसरी आपली शाखा सुरू झाली. तिसरी शाखा आपली 2016ला इंदिरानगर परिसरात सुरू झाली आणि आता 2024ला विद्या विकास सर्कल गंगापूर रोडला आपली चौथी शाखा ही सुरू झालेली आहे. घड्याळ आणि मोबाईल हे आपले मूळ व्यवसाय आहेत आणि सगळ्या प्रकारच्या सेल्स आणि सर्व्हिसेस आम्ही इथे सगळ्यांना देत असतो. तर एकदा अवश्य इथे भेट द्या नवीन दालनाला. धन्यवाद. नमस्कार. तुम्ही जसं बघताय अनुपम वॉच अँड मोबाईलची नवीन शाखा ही गंगापूर रोड विद्या विकास सर्कल इथे ओपन झालेली आहे. ते इथे तुम्ही सर्वजण येऊन इथे मोबाईलचे तुम्ही परचेसिंग करू शकता. त्याच्यामध्ये सॅमसंग, ओप्पो, विवो, MI, रिअलमी, आयफोन सुद्धा इथे अवेलेबल आहे आणि या सगळ्या ब्रँड्सवर तुम्हाला EMI फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे. याचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता. इथे आमचा पत्ता आहे विद्या विकास सर्कल. विद्या विकास सर्कल ते कॉलेज रोडचा जो बायपास आहे सेंटरचा, तिकडे थोडं पुढे गेले की तुम्हाला आपल्या स्टोअरचा तिथे लोकेशन दिसेल. आज आमच्या परिसरामध्ये अनुपम वॉच कंपनी नावाच्या घड्याळाच्या नवीन दालनाचे या ठिकाणी उद्घाटन झालं आहे. आणि या ठिकाणी मला सांगायला आनंद होतो की हरकरे परिवार हा गेली 50 वर्ष अत्यंत यशस्वीरित्या या व्यवसायामध्ये काम करत आहे. आणि आज त्याच्यात भर म्हणून मोबाईलचं देखील या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट दर्जाचे असे मोबाईलचं दालन त्यांनी या ठिकाणी उघडलेलं आहे. या सगळ्या उपक्रमाला आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो. तसेच आमच्या प्रभागामध्ये ह्या नवीन दालनाची उन्नती हो आणि त्याबरोबर आमच्या नागरिकांना देखील यांच्यापासून चांगली सेवा मिळो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि या नवीन व्यवसायासाठी भरभरून शुभेच्छा. सचिन मोठ्याला. मी श्रीपाद कुलकर्णी, हरकरे कुटुंबाचा मागच्या पिढीपासूनचा मित्र. म्हणजे सचिनचे काका किंवा अभिजितचे काका किंवा अभिजितचे वडील यांच्यापासून मी त्यांचा ग्राहकही आहे. आणि ज्या काळात टायटनचं घड्याळ घेणं हा एक स्वप्नाचा भाग होता मध्यमवर्गीयांसाठी, तेव्हापासून हे टाटा आम्हाला अनुपम वॉच कंपनी ही वॉच कंपनी म्हणूनच माहिती आहे. आणि ओझरचं दुकान अमित सांभाळतोय, फार चांगल्या पद्धतीने ते ग्रो होतोय. अभिजितनं आता खूप जोर धरलेला आहे. इंदिरानगरचं दुकान फार चांगलं चाललंय. आणि ही चौथी शाखा ही दुसरी पिढी आणि सचिन आणि सचिनची बायको फार जबरदस्त ताकदीनं हे सगळं उभा करतायत. उत्तरोत्तर त्यांची प्रगती होते आहे हे पाहून अतिशय आनंद होतो. आणि सातत्य आणि सचोटी ठेवून म्हणजे मला अजून बघायचंय की सचिन कोणावर तरी रागावलाय. गिराईक खूप त्रास देत असतं, पण मला बघायचंय की सचिन कसा रागवतो. इतका हसतमुख तो लोकांच्या क्वेरीजना उत्तरं देतो. खूप चांगल्या पद्धतीने ग्राहकांशी संबंध प्रस्थापित केलेले आहेत आणि त्यांच्या यशाचं हेच गमक आहे. प्रॉब्लेमली मला असं वाटतं क्रेडिट गोज टू हिज काका. हिज नो मोर, आता ते नाही आहेत, पण त्यांच्या मेहनतीला तोड नाही. त्यांनी घड्याळ रिपेअर पासून करण्यापासून हा विषय मोठा केलेला आहे आणि तो इतका मोठा झालाय हे योगायोगानं सचिनच्या वडिलांना पाहायला मिळतंय, सचिनच्या आत्याला पाहायला मिळतंय. आणि त्या मुलांची प्रगती पाहून नक्कीच ती सगळी सिनियर मंडळी खूपच खुश आहेत. आम्ही त्याबरोबर आहोत, आम्ही खुश आहोत आणि यांना सगळ्यांना उज्ज्वल यशासाठी भरपूर शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. हरकरे परिवाराला माझ्यातर्फे शुभेच्छा. त्यांनीचे जे हे चौथे दालन सुरू झालेले आहे नाशिक मधले, त्याच्यावर
बद्दल त्यांचे शुभेच्छा. थँक्यू. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.